586 1000 हा बरा 200 250 पुढे 100 का 1000 1100 1200 12 करा हा बरा 1500 पावले 2000 हा 2025 21 22 हा पावले 23 23 करा 10 1100 1200 1500 100 रुपये 1000 रुपये हा 1050 हा 11 सव्वा 11 हा 12 सव्वा 12 13 सव्वा 13 14 सव्वा 14 15 हा 1600 हा 16 17 18 हा सव्वा 18 19 हा 2025 15 21 सव्वा 21 साडे 21 पावणे 22 सव्वा 22 साडे 22 पावणे 23 सव्वा 23 24 से करा कॅमेरा सर हा नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत तुमकर. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारच्या कांदा निलावामध्ये आपण आहोत आणि आज कांद्याचे भाव तब्बल 10 रुपयांनी कमी झालेत. गेल्या आठवड्यात 30 ते 35 रुपयाचा कांदा आज मात्र 25-22 रुपयावर आलेला आहे. 10 रुपये कांद्याचे भाव कमी झालेत. मोठ्या प्रमाणात कांद्याच्या लाल कांद्याची आवक जवळपास कड्याच्या बाजार समिती आज 25 ते 30 हजार गोण्यांची आवक झाली. पण कशी परिस्थिती आहे बाजारभावाची आपण आपल्यासोबत शेतकरी त्यांना विचारू. शेतकऱ्याची फार दयनीय अवस्था झालेली आहे. इथून पाठीमागे पावसाने जे काय पीक होतं त्याची पूर्ण नासाडी झाली आणि राहिला सायला जो कांदाच शेतकऱ्याचं हे जीवन होतं कांद्यावरच. त्याचा पण आज मार्केटमध्ये 10 रुपयांनी मार्केट रिवर्स आल्यामुळं शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू आलेले आहेत. काय सांगताल नेमकं तुम्ही की सरकारकडे काय मागणी करायला पाहिजे कांद्या संदर्भात? मोठ्या प्रमाणात आष्टी तालुक्यात कांद्याचं उत्पादन आहे, काय सांगा? शेतकऱ्यांनी कांदा निर्यातीवर लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला कमीत कमी कांदा 30 रुपये किलो प्रमाणे कांदा गेला तरच शेतकऱ्याला परवडतंय. नाहक खताची गुणी 2100 रुपयाला खताची गुणी झाली आणि जर लागवडीचा खर्च केला तर 12,000 रुपये एकरी लागवड आणि गुणीची किंमत 44 रुपये झाली. याच्यातून शेतकऱ्याच्या हातात 1 रुपयाही राहत नाही 20-22 रुपयांनी कांदा गेला तर. अशा पद्धतीने कांद्याचे भाव 10 रुपयांनी आज कड्याच्या बाजार समितीमध्ये कमी झाले असल्याचं दिसून आले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.